आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी मगाशी म्हणाले होते की मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे आणि ती वेळ आता आली आहे। ही आहे साजिरी। ये मगाशी मी म्हणाले होते की माझ्या आदित्यची राधा येणार आहे, पण तसं बघायला गेलं तर राधाला कधीच कृष्ण मिळाला नाही। म्हणजे राधा असो किंवा मीरा, त्यांनी कायमच कृष्णाची भक्ती करावी आणि हे जितक्या लवकर राधाला लक्षात येईल तितकं बरं। तर ही आहे नंदिनी आणि ही माझ्या आदित्यची रुक्मिणी आहे। जी आयुष्यभर त्याची साथ देईल आणि त्याच्या सोबत असेल। बहिणींनी इतकी मोठी घोषणा केली आता, तर आपण ज्या कामासाठी जमलोय ते विसरलात का सगळे? नाही, खरी दहीहंडी फुटायची आहे ना अजून। काय आदित्य, पारू, चला दहीहंडी फोडायची आहे ना, चला चला चला। माझीच सगळी चूक आहे, मी लेट केलंय। मागेच आईला माझ्या आणि पारू बद्दल सगळं सांगून टाकलं असतं ना, तर ही वेळच आली नसती। अरे यार, कोण कुठली ती मुलगी, आणि आई माझी बायको म्हणून मलाच इंट्रोड्यूस करून देते। मी त्या मुलीला नीट ओळखतही नाही यार। मला तर ऐकून धक्काच बसलाय। आबांनी तरी मला काहीतरी सांगायला हवं होतं, तेही मला काहीच बोलले नाहीत। पण दादा, आपल्याला अजून वेळ मिळाला नाहीये ना, योग्य वेळेची वाट बघतो आपण। सो आणि कधी येणार आहे ती योग्य वेळ? नाही ब्रो, हे खूप सगळं मला आता खरंच हे सहन होत नाहीये। मी जाऊन सांगतो आईला आमच्याबद्दल। किती दिवस हे असंच खेळत बसायचंय? दादा दादा, अरे एक मिनिट, इतक्या गडबडीनं कुठे चाललात? एकटा नाही, आपण चाललो आहोत। आत्ताच्या आत्ता आपण आईला आपल्या नात्याबद्दल सांगणार आहोत। ओके, चल। एक मिनिट आदित्य सर, काय झालं? थांबा जरा। काय चाललंय तुमचं आदित्य सर? हे बघा, आपल्याबद्दल देवी आईंना समज सांगितल्यावर पुढे काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे? कधी ना कधी आपल्याला हे सांगायचंच आहे ना, मग हीच ती वेळ असं समज आणि चल माझ्यासोबत। आदित्य सर, असं का करताय तुम्ही? अरे, तुम्हाला कळत कसं नाहीये? हे बघा, आधीच त्या दिशा मॅडमनी समद्यांना ताप दिलाय। अरे तर आबासाहेब घरात आहेत, गोकुळाष्टमीचा सण साजरा केलाय काल समद्यांनी, समदे आनंदात आहेत, पण तुम्ही आपल्याबद्दल देवी यांना समज सांगून समद्यांच्या आनंदावर इरजण घालणार आहात का? अरे, मग मी करू तर काय करू यार? शांत राहण्याचा प्रयत्न करा। तू मला या सिच्युएशन मध्ये शांत राहायला सांगतेस? वय आदित्य सर, कारण जेव्हा अशी परिस्थिती येते की तेव्हा आपल्याला वाटत असतं की की आपल्या मनासारखं काहीच होत नाहीये। समजा जग आपल्या विरोधात आहे, आपण एकटे आहोत, आपल्या सोबत कोणीच नाहीये। आपल्याला समोरच्याला काहीतरी सांगायचं आहे, पण ते त्यांना सांगता येत नाहीये, ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत। तशा परिस्थितीत आपण शांत राहायला पाहिजे, शांतपणे समोर आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे। घाई गडबडीत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, विचार करून घ्यायचा, कारण घाई गडबडीत घेतलेला निर्णय शक्यतो चुकतो, कारण तेव्हा आपलं डोकं थाऱ्यावर नसतं। आदित्य सर, ही परिस्थिती आपल्यासाठी काही नवीन आहे का? हे बघा, याआधी सुद्धा आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या नात्यावर अशी संकट येऊन गेली आहेत, पण आपल्या एकमेकांवर असलेला विश्वास, एकमेकांवर असलेलं प्रेम
यावेळी सुद्धा कामाला येईल याची खात्री आहे मला. पारू, तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना तर रडली असती. हट्ट धरला असता दादाकडे की आत्ताच्या आत्ता चला आणि आईला सगळं सांगून टाका. पारू, तू कमाल आहेस यार. किती किती मॅच्युअरली हँडल केलंस सगळं. प्रीतम सर, मला आदित्य सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपण जरा शांत राहायला हवं. मलाही पारूचं बोलणं पटतंय. आत्ता आपण सगळे शांत राहूया. एकदा का योग्य वेळ आली ना की मग आपण आईंना सगळं सांगू. वय पारू, वा, किती दिवस अशी तू या मंगळसूत्राची पूजा करत राहणार? म्हणजे रोज सकाळी उठायचं, आंघोळ केल्यानंतर त्या मंगळसूत्रामध्ये हळद कुंकू भरायचं, मग परत आतमध्ये ठेवायचं. हे समज करताना आपण हे खोटं खोटं करतोय असं नाही का वाटत तुला? देव पण अशी परीक्षा बघतोय ना की हे समज कधी सत्य होते हे मला बघायचंय. आपण ना आपल्या पायरीने राहायचं, आपली पायरी कधी सोडायची नाही. पर तू नाही ऐकलं कधी. पर मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. आईला मॅडम कधीच तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही, कधीच नाही करणार. बघितलं का सुमन, काय नशीब घेऊन आली पोर. असलं नशीब कुणाच्याही वाट्याला यायला नको. वा, किती काळजी करशील तू. हे बघ, आपण कधीच कुणाचं वाईट केलं नाहीये ना, मग आपल्यासोबत का वाईट होईल सांग बरं. वा, तू लई विचार करतोयस. तू शांत राहा, समजा चांगलं होईल. आणि हे बघ, नशिबाला दोष देऊन ना काय बी होत नसतं. का नको देऊ दोष? हा, एक बाप म्हणून माझ्या पोरीची हालत बघताना काय त्रास होतो ना हे फक्त मला माहितीये. आता तुझं ना आदित्य बाबांचं नातं मी स्वीकारलं असेल. आदित्य बाबांनी माझ्या डोळ्यात देखत मंगळसूत्र बांधलं असेल. पण हे मंगळसूत्र म्हणजे फक्त आदित्य बाबांचं रक्षा कवच आहे. ते फक्त रक्षा कवच होऊ शकतं, पण तू त्यांची बायको नाही होऊ शकत.